अच्छा, कोकमचं झाड कुठे खाली लागत. तर दिवेघरमध्ये आता आमचा हा दुसरा दिवस सकाळ झाली आहे आणि आम्ही करतोय पोह्यांचा नाश्ता. गुड मॉर्निंग, वेलकम टू श्वेताज हॅपी स्पेस. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. सो कालचा दुसरा दिवस तुम्ही बघितलेलाच आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे, जो आता आम्ही नागपूरला पण जाऊ, पण आम्ही त्या अगोदर जातो आहे एका मंदिरामध्ये, जे खूप सुंदर मंदिर आहे असं आम्ही ऐकलेलं. सो तिथे जातो आहे. मग आम्ही एक बाग बघायला जातो आहे. सो कशाची बाग आहे, काय आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि मी आज हे वेअर केलेलं आहे, मला इथे दाखवता येत नाही आहे, मी तुम्हाला नंतर दाखवते. तर आम्ही आलेलो आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. या गणपतीची कथा सांगायची तर मला तेवढं असं कन्फर्म नाही माहिती आहे, पण खूप वर्षा अगोदर ना इथे गणपतीची स्वयंभू मूर्ती मिळालेली होती, ती पण सोन्याची, जमिनीच्या आतमध्ये. तर तिथे मंदिर बांधण्यात आलेलं होतं इथे. पण काय झालेलं की चोरांनी ती चोरलेली आणि चोरून मग ती पूर्ण मोडून टाकलेली होती ती सोन्याची जी मूर्ती होती गणपतीची. पण ते जे चोर आहेत ते भेटले पोलिसांना. तर पण त्यांनी तर गणपती मोडलेलं होतं सोन्याचं. तर मग काय केलेलं ना, PNG ज्वेलर्स जे आहेत त्यांनी म्हणे ह्यामध्ये अजून सोनं टाकून त्यांनी ही सोन्याची गणपतीची मूर्ती आहे ती घडवलेली आहे. सो असं काहीतरी मला इथचे जे रहिवासी आहे त्यांनी मला सांगितलेलं. आणि इथे ती सोन्याची मूर्ती होती, आम्ही बघितली, खूप सुंदर. दोन्ही पण गणपतीच्या ज्या मूर्ती आहे खूप छान आहे. आणि इथे ना शॉर्ट ड्रेस चालत नाही, पण आम्हाला माहिती नव्हतं. तर मी काय केलं, खाली ना एक पैजामा घालून घेतलेला होता जो माझ्याकडे बाहेर होता. मी सलवार आणला होता, पण मी आता वेळेवर घालणं शक्य नव्हतं. सो आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या मंदिरामध्ये आणि खूप जास्त ऊन आहे, बापरे, जास्त कडाक्याची ऊन आहे. 12 वाजून गेलेले होते. गणपतीचं दर्शन तर झालेलं आहे. आता आम्ही जातो आहे नारायणच्या मंदिरमध्ये आणि या मंदिराचं सुंदरता बघून तर मला इतकं छान प्रसन्न वाटलं. ऊन कुठे काय आम्ही विसरून गेलो. खूप सुंदर मंदिर होतं आणि तेवढी सुंदर नारायणची मूर्ती होती. त्या नारायणच्या मूर्तीमध्ये जे दशावतार आहे 10 ते पूर्ण एकाच मूर्तीमध्ये दाखवलेले होते. इथे हे कुंड आहे, खाली पाणी आहे यामध्ये. तर हे बघा, मुलं कसे वाकून बघते, मी त्यांना दूर व्हा असं म्हणते आहे. तर मीनाक्षीने त्यांना आय थिंक दूर केलं आणि काही लोक गेले खाली. आम्ही नाही गेलो कारण कबीर होता माझ्या हातात आणि तो झोपला होता. सो हे बघा, मी पैजामा घालून घेतला आहे, नाईट पॅन्ट इथे. सो काही हरकत नाही. आणि चला, तर मग मी मंदिराचे दर्शन तर तुम्हाला नाही घडवू शकणार. जेव्हा तुम्ही इथे स्वतः याल तेव्हाच त्याची महत्त्व तुम्हाला कळेल आहे. खूप सुंदर मंदिर आहे, खरंच बघण्यासारखं हे जुनं मंदिर आहे. आणि इथे काय, आम्ही बाहेर मस्तपैकी फोटोशूट केलेले आहे. आणि हे जे बघा, इथे ना पूर्ण अशी माहिती दिलेली आहे. भरपूर फोटो सेशन झाले. आता आम्ही जातो आहे जेवायला कालच्याच ठिकाणी. तर बघू अजून पुढे काय होते तुम्हाला असं व्लॉगमध्ये दाखवण्यासारखं. चला तर मग जाऊया आता जेवायला. सो जेवण झालेलं आहे आमचं आणि आता हे ज्यांच्याकडे आम्ही जेवायला एक्झाम लागलेला पण आहे दाखवणार आहे. ती मोठं आहे बघ, अळूवडीचं पान. बघा, अळूचं पान किती मोठं आहे. खूप सारे जास्वंदाची झाडं होते त्यांच्याकडे, आपल्याला रोज आणावं झाडं होते. आणि त्यानंतर हे आम्हाला माहिती सांगते एकेका झाडाबद्दल. हे मोसंबी सारखंच दिसते पण मोठा होते आणि गौर गणपतीला त्याची जास्त व्हॅल्यू असते. आणि हे किती क्लीन वाटत आहे, म्हणजे प्रॉपर एका जागेवर गोयला देतात ना ते लोक. नाही पण हे किती क्लीन आहे बघ, म्हणजे असं वाटतं रोज झाडू होते. एवढं मोठं कुठे झाड नव्हते. आता सुरुवात झाली. त्याच्यानंतर हा या साईडला दिसतंय रेड, तो एक प्रकार आपण बघितला. हा एक प्रकार हे बघ, हे बघ, हे काढणार वेलची केळी किती लागली आहे. तर अतिशय गोड. जे मुलांना दिली तुम्ही आता नाही, तो वेगळा प्रकार. माझ्याकडे 3 प्रकार नाही. इथे दिली सरांनी, मुलांना दिली ना. याला पिकायला किती वेळ? 8 दिवस लागतात. आम्हाला जे विकायला देतात ना
कोकमाचं झाड आहे. कोकम. अच्छा कोकमचं झाड आहे. ए कोकमचं झाड आहे. तिकडे बघा, तिकडे पण आहे मम्मा, तिकडे पण आहे मोठा आहे. पूर्ण झाड पूर्ण होतं. वाव. अजून मोठे व्हायचे. हे तर पण त्याची भाजी आहे. एवढं लहानची तर अजून मोठे व्हायला पाहिजे. खाली लागले बघ, खाली लागले. उठा. ते खाली लागले. दिसले का? अरे फ्रॉक तो खाली पण एक आहे, तो किती मोठा आहे बघितलं का? पण तरी भरपूर झालं ना. आम्ही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातो. तर हे बोलले की आम्ही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर लगेच असं जाऊ शकतो. तर आम्हाला तर खूप नवल वाटलं, पण ते आम्हाला सांगते की बघा आम्ही कसं पायांना बांधतो आणि कसं एका झाडावरून लगेच दुसऱ्या झाडांवर जातो. तर हेच आहे जे लोक निसर्गाच्या सानिध्यात राहतात त्यांची मजा. हे बघा जे फणस आहे ते किती छान असं खाली लागलेलं आहे, पण छोटे होते, आम्ही काही तोडू नाही शकलो. खाऊ शकलो असं थोडी त्यांनी आम्हाला दिलं. सुपारी गोड ते खाऊ नका. तो नाही खातो. झाडाची सुपारी असते आणि त्याला फक्त ते सायक्रीन लावतात आणि ते मग मुलांना गोड लागते. काय होतं ते पण सांगून आणि दात किती खराब होतात. अरे नाही इथे सांगत आहे तिथे तू वेगळे करणार दात खूप खराब होतात. पकड दे. त्यावेळेला ही अशी झाडं पडली. हे बघा असेल, हे बघा नारळाचं झाड ते तिकडचं ते अडकून राहिले. ए हो ते झाड बघा असं कट झालंय ते वरतून, ते कसं दिसतंय. त्यानंतर ना हे जे झाड ते दाखवलेलं आहे नारळाचं असं कट, काही वर्षा अगोदर ना कोकणमध्ये खूप मोठा पूर आलेला होता. तर तिथे ना 2 ते 3 महिने इलेक्ट्रिसिटी नव्हती. ह्या ज्या क्षेत्रात आहे कोणतंच काहीच सामान यांना आलेलं नव्हतं. इलेक्ट्रिसिटी 3 महिने घरात नसणं म्हणजे काय, यांना गरजेचं सामानसुद्धा मिळत नव्हते. आणि ह्यांचे हे जे एवढे झाडं आहे ज्याला 20 वर्ष 15 वर्ष लागली होती, ते सगळे असे तुटून पडले होते हे झाडं, असं ते सांगत आहे. जेव्हा यांच्या एका कस्टमरचा कॉल आला की तुम्ही कसे आहात, सगळं ठीक तर आहे ना, तर तुम्हाला काही हवं आहे का, तर त्यांनी सगळ्यात पहिले हे बघा तुम्हाला झाडं दिसत असेल पडलेले, हे बघा खोड किती मोठं आहे. तर एवढे मोठे मोठे झाडं तुटले आहेत त्यांचे. ते बोलले की आम्ही 10 वर्ष मागे चालले गेलो आहे त्या पुरामुळे. सो असं ते बोलले. तर मी हे सांगत होती तुम्हाला की जेव्हा त्यांनी विचारलं की तुम्हाला काय हवं आहे, काय नीड आहे, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला मेणबत्तीचा एक बॉक्स पाठवा, कारण इथच्या दुकानांमध्ये पण ते अवेलेबल नाही आहेत आणि बाहेरून आम्ही काहीच आणू नाही शकत आहे. सो असं, आणि आम्हाला इतकं हार्ट टच झालं ना, म्हणजे कसे ते 3 महिने राहिले आणि सगळे गाव मिळून त्यांनी एकत्र आपला जो हे आहे कठीणाई त्यांनी पार केलेलं, असं ते सांगत होते. सो इथे बघा आमची बाग झालेली आहे, खूप सुंदर बाग होती. आणि आता ते सुपारी दाखवत आहे की कशा सुपारी असतात, किती प्रकारच्या सुपारी असतात, आम्ही काय प्रोसिजर करतो ते सुपारीचं, असं ते आम्हाला सगळी त्याची माहिती सांगत होते. आणि खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन निसर्गाच्या सानिध्यात राहणं. कुठे असं बाहेर पार्टी करणं ह्यापेक्षा हे जे निसर्गामध्ये येऊन राहणं याची मजाच वेगळी आहे. सो यांनी ना आम्हाला हे 3-4 असे पेरू हे दिले, खूप वेगळे होते हे टेस्टला. तर याला काहीतरी पेरू असं म्हणतात ते बोलले, आणि मी घरी जाऊन खाल्ले तर मला खूप छान टेस्ट वाटलेली. सो चला आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आम्ही नागपूरपर्यंत पोहोचलो आहे आणि इथे ना आम्ही हे मुळशी हे आहे लेक, तर इथे आम्ही उतरत आहोत थोडेसे फोटो सेशन करायला. खूप छान आहे हे लेक, जर तुम्हाला जाता जाता नक्की पडेल. हे मुळशी लेक आहे हे. सो इथे आम्ही मागच्याही वेळेस आलो तेव्हा पण उतरलो होतो आणि आता पण आम्ही थोडंसं मुलांना खेळायला. सो इथे बघा मुलं. तर चला तर मग करूया फोटो सेशन. खूप छान झाला आमचा हा 3 दिवसाचा प्रवास. खूप छान वाटलं, अगदी फ्रेश. हा किती सुंदर नेचर आहे. हे कुठे गेले? अच्छा इथे जायचेच आहे वाटे. अजून पाण्यात खेळते तरी रिस्कीच आहे ना. तेच तर तेच जितकं समुद्रात नाही होत तितके लेकमध्ये होते. ए जाय लांबून ए भोरी म्हणून जा पाण्यात, मी सोडून. अरे सांभाळून दगड मार. लांबून मारा ना, मारे काय इथूनही जाते.
त्याचे बटन्स लाव ते का ते बन्यान दिसत आहे. ते बोलले गोटा मीनाक्षी तो केस मागे. तर अशी झाली आमची 2 ते 2.5 दिवसाची ट्रीप. आणि आता हे मुळशी सरोवर आहे आय थिंक, मला नक्की नाही माहिती. आणि आता याच सरोवर सोबत आता आम्ही काही फोटोज काढतो. आणि हे जे ट्रीपचे 2 व्हिडिओज आहे ते आता इथेच मी स्टॉप करते. आय होप की तुम्हाला हे व्लॉग्स जे ट्रॅव्हलिंगचे आहे ते तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आणि आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय. फोटो टाकून काही मजा नाही, फोटो टाकला